हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खर्ग घेऊन हाती शांती खर्ग घेऊन हाती काळासी नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा माझ्या अनंता सारिखा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज भगवंताच्या गुणांचं वर्णन नामाचं वर्णन नामाची ताकद शांतीची ताकद ज्या एका गोष्टीमुळं घडते त्या साधनाचं नाव आहे कीर्तन आणि हे कीर्तन केल्यानंतर काम क्रोध दुर्जन हे तीन दोष सहसा एकाच्या ठिकाणी काम असेल तर क्रोध नसेल क्रोध असेल तर काम नसेल पण काम क्रोध शरीराला आणि बाहेर नारणारे शत्रू असणारा म्हणजे दुर्जन काम दुर्जनाची क्रोध आहे बाद परमार्थामध्ये काम आणि क्रोध हे षडविकार आत आहे पण हे षडविकार बाजूला सारून मधला जो मुद्दा आहे तो दुर्जनाचा आहे काम दुर्जनाची क्रोधा कामाला क्रोधाला दुर्जन म्हणले पण काम आणि क्रोध असणारा तो दुर्जन राहतो आणि काम क्रोध विरहित असणारा सज्जन राहतो हे कळून तुम्हाला कीर्तनानं म्हणून तुम्हाला कीर्तन केलं पाहिजे याची बाधा होणार नाही आणि जीवन शांतीपूर्ण असावं शांती नामाचं खरं म्हणजे खडंग शस्त्र हातामध्ये घेतलं तर शांतीनं कळी काळाला कापवता येतं त्याला हरवता येतं काळाशी नागवती शांती नामाचं शस्त्र आपल्याकडे पाहिजे आणि हे जो देतो तो एवढा भगवान परमात्मा दानशूर असेल तुका म्हणे दाता सखा सखा तो मित्र आहे माझ्या महाराज म्हणतात तो माझा आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम तो माझा आहे म्हणून तुका म्हणे दाता सखा माझ्या अनंता सारखा असं असलो आणि त्याचं कीर्तन केलं तर मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठल
तुम्हा सर्वांना निदान संप्रदायातील लोकांना तर ही गोष्ट माहीत आहे की आज एकनाथ महाराज समाधीस्थ म्हणजे जलसमाधी त्यांनी घेतली. फक्त लोकांना हार वर दिसला आणि म्हणून या 10 दिवसामध्ये तुकोबराय आणि एकनाथ महाराज त्यांचं वैकुंठ गमन द्वितीयला आणि षष्टीला नाथबाबांचं जलसमाधी वारकरी समाजाच्या दृष्टीने जरी असणाऱ्या व्यक्ती समाजातून जाणं गेल्यानंतर माणसाला वाईट वाटतं नाही का. असताना तुकोबरायांचं किती समाजानं दुर्जन त्रास द्यावा, नाथबाबांना त्रास द्यावा. पण या 2 व्यक्ती या फाल्गुन महिन्यामध्ये 5 दिवसाच्या फरकानं तिथीनुसार जाणं आपल्याला जरा वाईट. वैकुंठ गमन सोहळा झाला नाही आज नाथषष्ठी आणि म्हणून असणारा हा नाथषष्ठीचा उत्सव फार मोठ्या स्वरूपात पैठणला साजरा होतो. नसेल तुमचं आमचं नशीब पैठणवाशी आपण होणं, पण निदान वाजोलमध्ये राहून पारण्याच्या निमित्त तरी नाथबाबांना आपण त्यांचं पुण्यस्मरण करतो हे नशीब थोडकी. आणि म्हणून षष्टीच्या निमित्तानं सुरू असणारं पारायण 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी बापू शेवा पंचमीला सप्ताह होता किंवा पंचमी षष्टी एकदम असेल आणि इथनं येताना बुवा महाराजांनीच भिजवलं सगळं लाल भडक. म्हणून चंदूबाबाला म्हटलं बाबा पंचमीला सप्ताह असतो षष्टीची तारीख म्हणली आता राहत्या पंचमीचं षष्टीचं सुरू झाले. आपल्या विभागामध्ये गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत जेवढ्या जेवढ्या तिथीमिती आहेत त्या त्या तिथीमध्ये आपल्या वांग खोऱ्यामध्ये नारायण महाराज नाही कारण वाल्मिक खोऱ्यामध्ये होतातच की अनेक साधू महात्म्यांची काहीतरी आपल्या ठिकाणी आशीर्वाद असेल. एकही तिथ अशी नाही की आपल्या विभागामध्ये साजरी होत नाही. काय विशिष्ट असेल तुका म्हणे नाही ठावी तिथी मिती नाही का. अहो तिथी माहित पाहिजे, मिती म्हणजे महिना माहित पाहिजे. आज एकादश आहे नाही का, आज एकादश आहे तिथी आणि महिना कुठला हो जानेवारी का फाल्गुन नाही का किंवा मार्च का फाल्गुन. आपल्याला मार्च एंडिंग तेवढं माहित आहे. म्हणजे तिथी आणि मिती म्हणजे तिथी माहित असावी आणि मिती म्हणजे महिना माहित असावा. फाल्गुन मध्ये षष्टी नाथबाबांचं षष्टी. आता लक्षात घ्या नामदेव पुण्यतिथी, ज्ञानोबराय संजीवन समाज सोहळा, सावता महाराज पुण्यतिथी, गोरोबा काका पुण्यतिथी, सेना महाराज पुण्य अनेक संतांच्या पुण्यतिथी आहेत महाराज. पण ज्ञानदेव तुकोबाराय आणि नाथ महाराज तुकाराम बीज एकनाथ षष्टी ज्ञानोबराय समाधी निर्माण समाधी सोहळा, नामदेव महाराज पुण्यतिथी. या 2 संतांना तुकाराम बीज आणि एकनाथ षष्टी. षष्टी म्हणजे 6 आणि बीज म्हणजे द्वितीय. फाल्गुन मध्ये द्वितीय आहे ती तुकोबारायना म्हणजे बीज शब्दाचा अर्थ आहे द्वितीय आणि षष्टी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे षष्टी आहे. म्हणून एकनाथ षष्टी आणि तुकाराम बीज. म्हणून आजचा दिवस असणारे पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज अनेक नाथ महाराजांचे अभंग आहेत हरिपाठामधले. या अभंगात जर तुकोबाराय वर्णन करतात करावे कीर्तन मुखीन गावे हरीचे गुण. अनेक काम क्रोधांची बाधा न होण्यासाठी भगवान परमात्म्याचं गुण संकीर्तन करणं, नाम संकीर्तन करणं हे तुम्हा आमचं कर्तव्य आहे. म्हणून महाराज म्हणतात कीर्तन करा
कीर्तन सांगणं वेगळं आणि कर आर्तन म्हणजे भगवान परमात्म्याचं आर्ततेनं हृदयापासून द्रौपदीनं हाक मारावी, गजेंद्रनं हाक मारावी, अशा स्वरूपाची हाक मारणं त्याला आर्तता म्हणतात. आर्त आणि कीर्तनकार अर्थ बघतात. विठ्ठल रपाराचा फरक आहे. शब्दाला बराच किंमत आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. शब्द हे वाटो जनलो का शब्द आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही. काय अर्थाला अर्थाला शब्द आहे. अर्थ म्हणजे हृदयापासून भगवान परमात्म्याचं मनन करणं, चिंतन करणं, अर्थ त्या भगवान परमात्म्याला हाक मारणं. आणि अर्थाचं कीर्तन गायनाला वादनाला अभ्यास झाला की अर्थाचं कीर्तन होतं. द्या 50,000 नाही का. आपल्याला काही बोलायचं नाही कारण तेवढं त्यांचं ज्ञान असतं, त्यांची तेवढी कला असते. पण 1.5 तासाला जर 50,000चा दर असेल विजय महाराज तर ते अर्थाचं कीर्तन होईल. पण बाजूलीच्या डोंगरामध्ये 1 तास का होईना काहीतरी भगवंताचं वेडवाकडं मांडलं त्याला अर्थ कीर्तन म्हणून. कीर्तनानं कीर्तन हे शब्द आहेत. मी तुमच्यावर शब्द बोलतोय, तुम्ही शब्द ऐकताय, बाकी काही कीर्तनामध्ये आहे का. पण कीर्तनाचं असं महत्व आहे की ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बस पुढचं आपल्याला पाहिजे. कीर्तनामध्ये महाराज कीर्तन कशासाठी आहे. कीर्तन ही पुण्यासाठी नाही बरं का. कीर्तनानं पुण्य आपलं वाढन. कीर्तन पुण्यासाठी नाही नाही नाही. कीर्तन हे फक्त ज्ञानासाठी. विठ्ठल विठ्ठल कीर्तन तुम्हाला करायला आलं नाही पण तुम्ही ऐकताय का नाही. त्यार्थी तुम्ही सुद्धा कीर्तन करा. करावे कीर्तन. मी बोललो कीर्तन केलं, तुम्ही म्हणा कीर्तन करा आले. मग तुम्ही काय करता. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. म्हणजे तुम्ही बसलेले श्रोते सुद्धा तुम्ही कीर्तन करता नाही का. एवढं कीर्तनाचं असं काय महाराज महत्व आहे. कीर्तन चांग अंग सगळं हरिरूप सुद्धा मीच देव आहे अशी भावना कीर्तनामध्ये. म्हणून 7 दिवसाचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये नाही का. पण कीर्तन ऐकायचं सोडायचं नाही म्हणून कीर्तन नाही असं महाराज. कीर्तनाचं काय महत्व असेल काय नेमकं कीर्तन. या भूतलावर धन्य धन्य भूमंडळावर काय असेल तर ते फक्त कीर्तन आहे. एवढा कीर्तनाचा महिमा आहे महाराज. काय कीर्तन तुम्ही ऐकाय यावं. का आम्ही कीर्तन करावं बापू. का तुम्ही पिटी वाजवावी. का भजनी मंडळानं साथ करावी. त्या कीर्तनाचं महात्म्य फार मोठं आहे. नुसता कीर्तन या शब्द आपण 2 तास सगळी प्रमाण देतील एवढं कीर्तनाचं महत्व आहे. पण एवढ्या प्रमाणापुरतं कीर्तनाचं महत्व नाही. कीर्तनाचं किती महत्व आहे आणि आपल्या दृष्टीने ते किती फायद्याचं आहे. जर तुम्ही कीर्तनाला याल तर वाजोलीच्या मंदिरातला ज्योतिबा आणि काळ भैरव महिला श्रोते लक्षात घ्या. कीर्तनानं काय होतं नाही का. नाथ बाबांनी कीर्तनाचं महात्म्य वर्णन केलं. काय कीर्तनाला आल्यानंतर का कीर्तनाच्या मंडपामध्ये असावं काय असं महत्व आहे नाही का.
काय महत्व आहे? भगवान पर काळ भैरव भगवान शंकर तुमचं आमचं आता रक्षण करतायत, फिरतायत मंडपाच्या कडे. त्रिशूळ पाशुपत घेऊन हाती, त्रिशूळ पाशुपत घेऊन हाती, कीर्तन उभे घिरटी करी, कीर्तन उभे घिरटी करी, विघ्ना हटवटी लाता मारी, विघ्ना हटवटी लाता मारी, रक्षी रक्षी हरिदासा, रक्षी रक्षी हरिदासा, धन्य धन्य कीर्तन भूमंडळी, 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 धन्य धन्य कीर्तन भूमंडळी. त्रिशूळ पाशुपत घेऊन हाती, कीर्तन उभे गिरटी करी, विघ्ना हटवटी लाथा मारी, रक्षी रक्षी हरिदासा, घेऊन हाती, कीर्तन उभे गिरटी करी, विघ्ना हटवटी लाथा मारी, रक्षी रक्षी हरिदासा. नाथबाबा सांगतात पाशुपत नावाचं शस्त्र आणि त्रिशूळ त्रिशूळ तुम्हाला माहित आहे. ते त्रिशूळ आणि पाशुपत हातामध्ये घेऊन कीर्तन उभा आहे, तर भगवान काळ भैरव आपल्या मंडपाच्या कडनं आता घेतली मारते. काय संकट आलंच कीर्तनामध्ये, विघ्ना हनोली लाता मारे, त्याच्यावर लात मारतात आणि रक्षी रक्षी हरिदासा, तुमचं आमचं रक्षण हरिदासांचं भगवान शंकर करतात. म्हणून धन्य धन्य कीर्तन भूमंडळ, या भूमंडळ या पृथ्वीवर सगळ्यात मोठं काय असेल धन्यता कीर्तनाला देतात. आणि म्हणून कीर्तन भगवंताचं हे कीर्तन जे आहे एक शास्त्र आहे. कीर्तनानं महाराज काय होत नाही. कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा, देवावर आपण कीर्तन केल्यामुळे ऋण रक्त आणि आपलं शरीर हे ब्रह्मरूप होतं. एवढं महाराज कीर्तनाचं महत्व आहे. आणि म्हणून अशा कीर्तन सोहळा पारायणाच्या निमित्तानं कीर्तनाचं निवेदन असतं. हे शास्त्र आहे आणि म्हणून हे सर्वांना माहीत असणं, ते संतांनी आपल्याला माहीत करून दिलं. मग आपण कीर्तन करावं का न करावं याचा प्रश्न. शास्त्रानं केलेलं जे आहे त्याला विदित, विदित म्हणजे माहीत असतं आणि विधित म्हणजे शास्त्र जे म्हणेल ते सत्यच असतं. शास्त्रेची करावी पारखी. राज्य मिळालं पण शास्त्र म्हणलं हे राज्य चुकीचं आहे, तर राज्य ते गवताप्रमाणे म्हणावं, ते राज्य हित्र न म्हणावं. ज्ञानोबराय म्हणतात शास्त्रेची करावी पारखी. तर तुम्हाला मला शास्त्र कसं कळलं? इतका आपण शास्त्री नाही किंवा आपला तेवढा अभ्यास नाही, पण आपण सहज माणूस म्हणतो पेरणी करताना टोपी घालावी, शास्त्रच आहे. कीर्तन करताना धोतर असावं, जीन पॅन्टवर धोतर चालायचं नाही. पण धोतर म्हणजे कासोटा. भक्तीमध्ये जर कासोटा नसेल तर त्याला भक्ती म्हणत नाही. कासोटा महत्वाचा. कीर्तन आज हे जग चंद्रावर गेलं पण वारकऱ्याचं धोतर अजून गेलेलं नाही का? त्याला कासोटा आहे, त्याला कासोटा आहे म्हणा. कान्होबारांनी सांगितलं कीर्तनात टाळ्या वाजवायच्या नसतात. मग विठ्ठल विठ्ठल म्हटलं महाराजांनी सांगितले कीर्तनात टाळ्या वाजवायच्या नसत्यात, टाळ्या वाजवायच्या असत्यात पण कधी विडोबा
विठ्ठल 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 हो. माणसाला एखादा मुद्दा पटला की माणसं कीर्तन टाळ्या वाजवतात. काय रात्रीचं कीर्तन केलं टाळ्या वाजवण्यासारखं होतं. असं म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची, पण ज्या ज्या ज्यावेळेस भगवंताचं नामचिंतन पुंडलिक वाजवता गजर त्या त्यावेळेस आपण टाळी वाजवावी असं. मग महाराजांनी सांगितले टाळी वाजवावी, घोडी उभा राहावी, वाटही चालावी. पण कीर्तनात टाळ्या वाजवत मग कुठं टाळ्या वाजवता? रस्त्यानं वाजवता का? विठ्ठल विठ्ठल आणि मग ती मनच पडली महाराज आहे का नाही. दहचा मा केला, दहचा मा. मग विधित म्हणजे माहित असणं, आणि विधित म्हणजे शास्त्राने केलेलं त्याच्यात बदल होत नसतो. म्हणून ज्यार्थी पारायण आहे त्यार्थी ज्यार्थी कार्य सुरू आहे त्यार्थी कारण असलं पाहिजे. हे तुम्हाला विधित असणं गरजेचं आहे. विधित म्हणजे माहित असणं. आणि तुम्हाला माहित आहे पारायण सुरू झाले, कीर्तन सुरू झाले, पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, हे सर्वांना माहित आहे. तरी या वक्त्याला ते सांगावं लागतं. अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 30वा दिवस पहिला कीर्तनाचा म्हणजे पहिला दिवस आज सुरू झाला. हे तुम्हाला माहित आहे, पण ते वक्त्याला सांगावंच लागतं. आणि जर हे वक्त्याने सांगितलं नाही तर तो वक्ता नादुरुस्त आहे बाबा. त्याचा अर्थ या कार्याचा उल्लेख केला पाहिजे. म्हणून गेली 30 वर्ष झालं समस्त वाजोलीकर ग्रामस्थ मंडळ, परिसरातली भजनी मंडळ, प्रवचनकार, कीर्तनकार, पारायणामध्ये देणं, अन्नदान करणारे, संत मंगल घालणारे अन्नदाते नाही का, पैशाच्या रूपानं आर्थिक रूपानं मदत करणारे देणगीदार, कायेनं शरीरानं सेवा करणारे कार्यकर्ते, पारायणाचे हितचिंतक आणि आपल्याला सोडून गेलेले अनेक गावातील ज्येष्ठ मंडळी, या सर्वांच्या सहकार्यातून 30 वर्षापासून ही ज्ञानेश्वर महाराज पारायणची परंपरा, ज्ञानेश्वरी पारायणची परंपरा तुम्ही वाजोलीकर ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जपलेले. चंदू महाराजांसारखा एक चांगला गायक तुमच्या गावामध्ये जन्माला आला. आता आम्हाला सांगायला हरकत नाही, कारण परत कात्रीत गावत नाही का. महाराज असू द्या नाहीतर कोण असू द्या, चंदू आबा इतक्या हक्कानं बोलतात की आमचं माफ काढतात म्हणा. पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. एक गायक किंवा एक वादक किंवा एक मृदंग म्हणे आमच्या गोष्टी एक माणूस झाला तर ते असणारी जी परंपरा आहे, ज्ञानदेव म्हणे नामजा पहारीची परंपरा, ही कीर्तनाची महाराज परंपरा ही जपली पाहिजे. आणि ती तुम्ही वाजोलीकर जपता. म्हणून वैयक्तिक त्याचं नाव घेण्याचं महाराजांचं काही हे नाही. परंतु असं जर एक 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 गावामध्ये असलं तर जे कमी होत आले ते ही सगळे आपण एकत्र दिग्गज मंडळी आपल्या भागात ही कीर्तनाचं महत्व आहे महाराज. म्हणून कीर्तन असावं. म्हणून विधीत अनेक विधान आहेत, ती शास्त्र आपल्याला पाहायला वेगळं. आपण फक्त मुखी गावे हरीचे गुण, सगळं शास्त्र सगळं वेदन चहुवेद जाण साई शास्त्री, कारण 18 पुराणे हरी. सगळं आपल्याला तुम्हाला 18 पुराणाचे आपल्याला नाव माहित आहे. 18 पुराण वाचायची कधी बापू? पुराणाचे नाव माहित आहेत, पुराण वाचायची कधी? 4 वेद आहेत माहित आहेत, वाचले कधी? 6 शास्त्र माहित आहेत, कधी चिंतन केले? मग ही शास्त्र वेद पुराण काय करतात? चौवेद जाण साई शास्त्र 18 पुराण हरीशे गाते. त्या भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करतात, हरीलाच गातात. 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही होती. ती पुराण फाडून जरी तुम्ही बघितली तर त्यात फक्त नाम 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 भगवंताचं नामशंकर आहे. मग सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार, हे नामशंकरता ते भगवंताचं अनेक गुण षडगुण आहेत नाही का. ऐका ज्ञान नाही का, ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती येत तो हा भगवंत. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य जे काय आहे ते सगळं भगवंतापाशी. हे 6 गुण देवानं 6 जणांनी दिले. त्या गुणाचं फक्त आपण मुखी गावे, ते जे गुण आहेत ते फक्त आपण मुखानं गायचे, याला म्हणतात कीर्तन. हे भगवंताच्या गुणाचं विधान आहे. मुखी गावे आणि त्याला कीर्तन तुम्हाला काम करून घालणं अनेक उपाय आहे. तसं शास्त्र सांगतं विधान काय आहे.
आता अनेक विधान आहेत नाथ महाराजांनी. आता बाबू मरणं हे कोणाच्या हातामध्ये आहे का? नाही का? आपण काय म्हणतो, सरलं त्याचं सरलं. पण शास्त्र सांगतो ज्याला सरला असं वाटतंय पण सरव नाही असं वाटतंय, अगा मर हा बोलून सहाती. मरण शब्द आपल्याला आवडत नाही महाराज. मेल्या अथवा आजारी पडलो तर लगेच आपण पेशंटला हलवू, मृत्यू कोणाला हवाय. पण महाराज त्याची भीती संतांना नाही. तो मृत्यू आपल्याला डावलता येतो हे शास्त्र आहे. असं कसं महाराज? सरलं त्याला जाग्या वाटाकाला, जाग्या उघडी गेला, काही सुद्धा पर्याय न झाला राहिला नाही आपण म्हणतो. पण हे आयुष्य आपलं वाढू शकतं दोन प्रकारे. नारायण महाराज सांगते आता जो आपण हरिकीर्तनामध्ये 2 तास आहेत, म्हणजे मी समजा 17व्या वर्षी जाणार असलो तर ही 2 तास त्याच्यात वाढली. हरिकथेची काळाला आज्ञा नाही. म्हणजे जे जे आपण भजनात वेळ घालवलाय आतापर्यंत ते सगळे जेवढे तास आहेत भजनाचे आणि कीर्तनाचे, हे ते सगळे तास आपोआप भगवंताचं गुण गायल्यामुळे आपल्या आयुष्यात वाढलेले असतात. लक्षात आलं? तुम्ही जे कीर्तन आता 2 तास ऐकताय, हे 2 तास तुमचं आयुष्यात वाढलं एवढे लक्षात ठेवा. असं 2-2 तासानं जर कायम कीर्तन भजनात असेल तर तेवढं आपलं आयुष्य काही न करता वाढतं. हे शास्त्र आहे. मग काळाविषयी म्हणायचं मला शास्त्र आहे. आता काळाशी नागवती म्हणते ना अभंगात, शांती घर ग घेऊन येते नागवती. काळाला डावलता येतं, काही शास्त्र आहे. आपल्या कन्येच्या ताटात वडील जर जेवणार असेल, आपली जी मुलगी आहे आपल्याला होणार आहे, त्या कन्येच्या ताटात आईनं वडिलानं जर जेवलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे शास्त्र आहे. काय बनकडे आपल्या कन्येच्या ताटात आपण कन्येला ताटात घेऊन जेवाय बसा, तिकडं तिनं भात आपला भात, एकाच ताटात पण जेवावं. म्हणजे एका ताटात दोघांनी आई बापानं जेवणं, आई मुली बाप मुलीनं जेवणं, कन्यावर का कन्येच्या ताटात वडिलांना जेवल्यानंतर त्या वडिलांचं आयुष्य वाढतं. म्हणजे मुलीने लक्षात ठेवा, वडिलांनी आपल्या ताटात जेवाय बोलवावं. किंवा वडीलचे जेवायला बसलं तर कन्येला हाक मारा, ए दिदे येन माझ्या ताटात जेव. काय का? आता महाराज आपली कन्या ताटात उष्ट खायला पडणे, ताटात काय जेवायचे. तिला आता शास्त्र पाहिजे झालं बाबा, बापाचं आपल्या आयुष्य वाटत कन्येनं जेवायला पाहिजे का नाही. आणि बाप्पाला कळालं बाबा शास्त्र आहे, आयुष्य वाढतं. किती सोपं आहे, पैसे द्यायला लागत नाही काय नाही. आपल्या घरात जेवणार ताटात कन्येला घेऊन बसायचं, आपलं आयुष्य वाढतं. हे विधान आहे, विधी तो बदलत नाही. मायकेल जॅक्सन नावाचा नाचाचा होता डान्सर, त्यानं ठरवलं होतं की मी 150 वर्ष जगणार. जेवढे शरीरात रोग आहेत तेवढे डॉक्टर त्याच्याकडं असायचे, डान्स पुरतं बाजूला सोडून तर एवढे अंतराव. असं म्हणतात की तो 2000 रुपयाची पाणी प्यायचा. म्हणजे आपलं बिसलेलं आहे एवढं पाणी, त्याची किंमत 2000. लोह जस्त विस्त काय असेल ते सगळं त्यात असायचं, औषध विषय. तो त्या काळात 2000चं पाणी. वारीला आपण गेलो का नाही तर टँकर बसलेला, सचिन महाराजाला माहित, टँकर बसलेला असतो 3 दिवसापूर्वी. आणि बिस्लरीला आता पैसे 10 रुपये घालवायचं म्हटलं, 20 रुपये घालायचं म्हटलं जरा अवघडच नाही का. आणि मग मोफत मिळालं तर नुसतं पाण्याला बिस्लरीचा बुवा माणसं उपयोग करत नाहीत महाराज, नाही का. बिस्लरी सुद्धा विठला 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 हो, म्हणजे 10 रुपयाची बिस्लरी बाबा आजारी पडेल म्हणून काही काही स्टँडर्ड वारकरी पैसेवाली वारीतलं पाणीच पेत नाही. केवढा महाराज वाद झाला हो. प्रयागराजला टीव्हीला ऐकलं, एक नेता म्हणला बाबा काय त्या पाण्यानं तीच पाणी पेत आहे. काय महाराज, आपल्याला कोणाला बोलायचं नाही, पण 122 वर्षाने येणारा सिंहस्थ कुंभमेळा असेल आणि त्या पाण्यामध्ये जर स्नान करायचं असेल तर पाणी गंदे होणार यात प्रश्नच नाही, नाही का, प्रश्नच नाही. मग पुरात येणारं पाणी खडूळ असतं आपल्या वांगचं, त्याची जर स्कीम वाजवली असतील, पाणी जर तांबूस आलं तर आपण फडक्यातनं गाळून पिऊ ना महाराज. त्यात काय 2-3 दिवसात तर पुन्हा पाणी निवळतेच की. एवढा जगात येणारा समाज, तिथं असणारं पाणी खडूळ होणार ते आपण घेणार. पण त्याला विजय महाराज शास्त्र आहे. आपण चंद्रभागेत आंघोळ केली, काटेकर महाराजांनी सांगितलं जाऊन की ज्यावेळेस आपण चंद्रभागेत जातो
काय काय बहादर कपडे बिपडे काढली, टायर बाजूला काढला, इनर वरनं पळतच जाणार, तान 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 लाथा त्या पाण्याला, चंद्रभागेला जाताना त्या पाण्याला नमस्कार करावा आणि पाण्यातनं पाय सरकत न्याचा, पाय उचलायचा का नदीला लाग. मग आपण सहज आंघोळ केल्यानंतर आपण पोहतून तोंडात पाणी घेतो. पाणी घेतल्यानंतर सहज आपण करतो ना आपलं भरली चूळ, ती डायरेक्ट त्या तीर्थाच्या मध्ये चूळ भरायची नाही. आपण भरलेलं पाणी चूळ भरायचं असेल तर आपण त्या पाणी हातात घ्यायचं आणि आपल्या पाण्याच्या, आपल्या वंजळीतल्या पाण्यात मग आपण दात घासायला चूळ भरायची आणि ते पाणी मग तीर्थामध्ये चंद्रभागेला सोडला तर थुकलेलाचा दोष त्या व्यक्तीला लागत नाही. ही शास्त्र आहे. डायरेक्ट नदीत चूळ भरायची नाही. आणि शिर्के महाराज म्हणून गगनगिरी महाराज शिष्य आहेत. महाराज माझं कीर्तन तिकडं डफळवाडीला होतं, जिथं गगनगिरी महाराज बसले. त्यांनी शिर्के महाराज, गगनगिरी महाराजांच्या काय असायचे, 40 वर्ष बापूचं सेवा केलेले व्यक्ती आहे. महाराजांना कदाचित माहित असेल. शिर्के महाराज आडुळकर, इतका ज्ञानी मनुष्य. पण कपडे बघितले म्हणले सचिन महाराज, मी सांगतो नारायण महाराज, सचिन महाराज आलो घरी घेऊन आले, जॅकेट खाली नारंगी आणि अशी पिशवी. सचिनला आपलं विनोदानं म्हणलं, अरे कोण औषधवाला आणलाय का काय. पण त्यांचं महाराज ज्ञान ऐकलं. त्यांनी सांगितलं कोणत्याही तिथं स्नान घेतली की जो महाराज असा हात सुद्धा चोळायचा नसतो, डुबकी मारली वर याचं सरळ कपडे घालायचे, झालं स्नान तुमचं. त्यांनी असं सांगितलं, जर प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये महाराज त्या नागा साधूंच्या पैकी एखाद्यानं स्नान केलं आणि चुकून त्या साधूंच्या गळ्यात एखाद्यानं चुकून आपला अंगबिंग असं जर पुसलं तर त्यांनी सांगितलं की त्या साधूची ते इतर नागा साधू हत्या करतात. काय महाराजांनी त्याला स्नान केलं, कुंभमेळ्यामध्ये स्नान करताना कपडे अंग चुकून चोळलं बघितलं तर हिमालयात असणारे साधू त्या माणसाची डायरेक्ट हत्या करतात. प्रयागराज चंद्रभागा एकादशी असेल की महाराज सरळ कपडे घालायचे आहे. हे स्नानाचं शास्त्र. गगनगिरी महाराज त्यांना सांगितलं कुंभमेळ्यामध्ये त्याचं तसं स्नान आहे. आणि घाणवकर म्हणून परंपरा आहे, बाळकृष्ण महाराज घाणवकर, फार मोठे संत. त्यांच्या पादुका त्या दिवशी बसला, त्या दिवशी दक्षिणवाही असणारी दक्षिणवाहिनी केरा नदी, त्यांच्या त्या नदीवर त्यांची समाधी पादुका बसवायला मी महाराज गेलो होतो त्या दिवशी. त्यांनी हे स्नानाचं महत्व सांगितलं, ते तुम्हाला आपलं सांगितलं. 150 वर्ष झाली जगणार, 49 वर्षी अटॅकाला गेला. इतकं डॉक्टर कडे नव्हतं, अटॅक असतो त्याच्याच पैशानं नाश्ता खात होती, तेवढ्यात त्याचा जीव गेला. म्हणजे काळ कुणाला सोडत आणि त्या काळाला हरवण्याचं शास्त्रामध्ये काय विषय असेल. एवढं कीर्तन करावे, कीर्तन याला कीर्तन करावे असं म्हणणार. म्हणून शास्त्र अशी कन्या जर आयुष्य वाढवत असेल आणि जर एखाद्याला 2-3 कन्या असतील, काय करायचं पोरगाचं नाही, काय करायचं पोरगाचं नाही. ज्याला मुलगीच नाही त्याला विचारा, ज्याला मुलगी आहे महाराज त्याच्यासारखा भाग्यवान कोण नाही का. मी घरचा एकटाच आहे, मला सक्क 50 भाऊ आहेत. किती? मी आई वडिलांना एकटाच आहे, पण मला सक्क भाऊ 50 आहेत. म्हणजे माझ्या आईला 51 मुलं झाली महाराज. हे शास्त्र आहे का. एक कन्या समहा दशम पुत्र, एक कन्या 10 पुत्राच्या बरोबरीचे आहे. मला जर 5 बहिणी आहेत बापू तर मला भाऊ किती झालं, एकाला 10, 5 बहिणी 50. म्हणून मुलगी असणं अतिशय सालांकरत कन्यादान एक पृथ्वी माते समान. एक कन्याचं कन्यादान करणं महाराज, किती लग्न करताना तांगड असते महाराज. त्या पाहुण्यांचे पैसे घे, तिकडून घे, बँकेचं कर्ज जरा करलं, किती त्या बापाला त्रास होतो महाराज. पण ते केलेलं कन्यादान पृथ्वीचं दान दिल्या एवढं कन्याचं महत्व आहे महाराज. ऐकताय काय? शास्त्र सांगतं एक कन्या 10 मुलं. ज्याला मुलगा नाही काळजी करायची नाही, आणि ज्याला मुलगी नाही त्याचं पुण्य महाराज कमी आहे. मुलगा कोणाला होतो, मागच्या जन्माचं कर्ज जर आपल्या अंगावर असलं तर त्याला मुलगा होतो, आणि ज्याला मुलगा होत नाही त्याचं मागच्या जन्मात काहीही ऋण, काही कर्ज, काही राहत नाही, त्याला महाराज मुली होतात. लक्षात ठेवा. ज्याचं ऋण कसलं फेडा यायचं नाही पृथ्वीला,
तो इतका पुण्यवान असतो त्याला मुलगाच मिळत नाही. अहो महाराज, मुलगा होणं म्हणजे पुण्याचं काम आहे? नाही 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 महाराज, कुळी कन्या पुत्र होते शास्त्री, तुम्ही संत माय बाप कृपावून, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, एवढं महाराज कन्येचं महत्व आहे. हे शास्त्र आहे. हे कळलं कधी? कीर्तन आपण, कारण ती शास्त्रात आहे ते वाचा येत नाही, मग कोणाकडनं तरी महाराज आपण ऐकलंय ती सांगायचं, म्हणजे कीर्तन करावं बी, कीर्तन सांगावं बी, आणि कीर्तन ऐकावं बी. मग ऐकावं काय किंवा गावं काय? कीर्तन कशाचं गावं? अभंगाचं पहिलं चरण. गुण मुखानं गाणं. आताच बचंद महाराजांनी चाल म्हणली, याला काय म्हणतात? गाणं म्हणतात. गुण गायीन आवडी हीच माझी, देवा जन्माला घाल गर्भवासाचं दुःख सोसतो, पण गर्भवासाचं दुःख सोसून पुन्हा जन्माला येईन कशासाठी? काला खायला. काला म्हणजे काय? हरिनामाचा खिचडी. गुण गायीन आवडी म्हणजे तुझं गुण गाण्यासाठी गावे हरीचे गुण. आता हरीचं गुण गाताना नाही का, ज्याला स्वरज्ञान आहे तो स्वरात गाईल, ज्याला स्वरज्ञान नाही तो स्वरात गाणार नाही. पण तो गाणार आहे ना, तो त्या देवाचं गुण आवडीनं गातोय. नो मृदंग, नो पेटी, नो सूर, नो ताल, नाही का? गिरिधार लालतो भाऊ का भूका, राग कला नाही जानत तुका. तुकोबरांचे एवढंच प्रमाण आम्ही घेतलं ना, आम्ही रागण कला शिकलो नाही. म्हणजे रागरागिनी आली पाहिजे, गायनाची कलाही आलीच पाहिजे, पण नाही तुकोबराय म्हणले जानत. पण मी भावांना मात्र नाही का, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाथबाबा म्हणतात ते गाणं आपलं देवाचं गुण आवडीनं गावं, असं कीर्तनाचं महत्व आहे. मग कीर्तनानं काय होतं? ज्ञानोबराय वर्णन करतात. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नावच नाही पापाचे ऐशे. यमकाळा यमोमय काम काय दमुम काय दमावे, कीर्ते म्हणती नाही का? कीर्तनाचं काय महत्व आहे? कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय, म्हणून जिथं देवाच्या कीर्तनाचा नामाचा दोष आहे तिथं पाप आणि दोष राहत नाहीत, ब्रह्मरस मिळतो. महाराजांनी नाठाच्या भागामध्ये सांगते, काय देऊने आमानंदास, काय देऊने आमानंदास, देऊ ब्रह्मरस तुका म्हणे, ब्रह्मरस तुका म्हणे, ब्रह्मरस तुका म्हणे. मनावोने नाही काही चिंता, 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 मनावोने नाही काही. येते तुझा कीर्तनाचा बोध, कधी मागे बोलती बोध, देऊने आभानंदाचा, देऊ ब्रह्मरस तुका म्हणे, देऊ तुझा कीर्तनाचा बोध, कधी मागे बोलती बोध, देऊने आभानंदाचा, देऊ ब्रह्मरस तुका. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पडती दोष,
काय ते उणे आम्हा आनंदास सेऊ ब्रह्मरस तुका म्हणे मनवोनी नाही काही चिंता मनवोनी नाही काही चिंता म्हणजे आमच्या आनंदाला पारावरात नाही उन वजा बाकी काय नाही नुसता आनंदाची टोही नाही का आनंदाची अंग आनंद एवढा महाराज म्हणले आनंद होतो की जिथं कीर्तनाचा घोष आहे तिथं पापही राहत नाही ताप जळती पापे पडती दोष काय ते उन्या म्हणतात महाराज म्हणतात काय आम्हाला आनंदाला पारावर नाही आणि सेवू ब्रह्मरस तुका म्हणे आम्ही त्या ब्रह्मरसाचं सेवन करू की जो ब्रह्मरस आपल्याला पाहायला मिळत नाही जो ब्रह्मरस आपल्याला खायला मिळत नाही जो विकत घेता येत नाही तो ब्रह्मरस भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये प्राप्त होतो महाराज असा काय ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस महाराज म्हणतात आम्ही एकदम पित नाही घटाटा ब्रह्मरस घेई काळा तेने पिढा वारेल घेता नाम विटे वाचे वाचे अनेक महाराज ते जे ब्रह्मरसाचा काळ आहे कोरोना काळामध्ये महाराज बरं का बाबांची क्लिप ऐकली की जो आपला विठ्ठला नेण्याला कोंबडी असो कोहळा कापायचा असतो कधी दसऱ्याच्या आदल्या दिवशी खंडे नवमीला त्या कोहळ्याच्या वेलाचा रस जर आपण सेवन केला कोरोना आता गेला आता काही बघायचं नाही पण ज्याला दमा नावाचा आजार आहे धाप लागते दमा लागतो त्यानं त्या कोहळ्याच्या वेलाचा मुळ्याचा रस चिचून पाणी वतून चमचाभर 2 चमचे जर दमा असणाऱ्या माणसानं पथ्यनाम म्हणजे ब्रह्मरस तो ब्रह्मरस म्हणजे कोहळ्याच्या काड्याचा रस जी व्यक्ती पेल त्याला दमा नावाचा तिकडे तामिळनाडूला दम्याचं औषध आहे एक मासा करा मासा टाकते की असं केलं की मासा गेला की त्याचा दमा जातो असे मासा नाही का त्याच्यासाठी कोहळ्याचा रस आहे जर दम्यावर कोहळ्याच्या काड्याचा रस असेल तर काम आणि क्रोध नावाचे विषय आणि विकार घालवण्याचा कसला तरी बापू काढा पाहिजे मग काही नोही बाधा काम दुर्जनाची क्रोधा हे विषय तरीचे व्याघ्र भोजन मार्गीचे मांग इंद्रिय ग्रामीचे कोंड कामू करवी ते करती क्रोधू मारवी नाही का मारवी ते मारुती ज्ञानोबरांची गोळी नाही का काम आणि क्रोध प्रत्येक व्यक्ती बापू माझ्या सकट तुमच्या सकट प्रत्येक व्यक्ती सात्विक आहे म्हणजे देव आहे संज्ञा प्रत्येकाच्या म्हणाय का तीच व्यक्ती सात्विक असणारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या अंगात दुसरा गुण आहे राजस नावाचा गुण आणि तीच राजस व्यक्ती तामसही असू शकते म्हणजे सात्विक राजस आणि तामस सात्विक लोक देवदेवतांची पूजा करतात राजस लोक राक्षसांची पूजा करतात आणि तामसी लोक भूताखेतांची पूजा करतात Gopal,